विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे 22 वर्षात 54 वेळा परदेश दौरे, 11 कोटींचं उत्पन्न दाखवत 60 कोटींचा खर्च कसा, भाजपचा खडा सवाल. तर 2014 पासूनच्या मोदींच्या 96 दौऱ्यांच्या 815 कोटींचा हिशोब काँग्रेसनं मांडला. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली. 14 वर्षांनंतर परांजपे यांची शिवसेनेमध्ये घर वापसी. खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडून चौकशी, खरातसोबत कोणताही आर्थिक व्यवहार केला नसल्याचं स्पष्टीकरण. अशोक खरातच्या साथीदाराची पोलीस कोठडीमध्ये वरात, नामकरण आवारेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर खरातनं फसवणूक केल्याचा आवारेचा दावा. राज्यामध्ये 30 जून पासून SIR मोहीम, किती मतदार वगळले जाणार याकडे लक्ष. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातही पार पडणार प्रक्रिया. राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर दावा करता येणार नाही. स्पर्धा परीक्षांबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, सर्वांना समान संधीसाठी निकषात बदल. मुंबईत आजपासून 10% पाणी कपात लागू, धरणांमधील पाणीसाठा घटल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय, मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. आंबा काजू बागायतदारांचा आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा, नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही मोर्चात सहभागी होणार. गुंदूबाबा शिव सोनवणे पोलिसांच्या ताब्यात, घराखाली सोनं असल्याचं सांगत भक्ताला स्वतःचंच घर पाडायला भाग पाडलं. संबंधित व्यक्तीकडून 50,000 उकळल्याचाही प्रकार. मुंबईतील कोस्टल रोड 5 तास बंद राहणार, आपत्कालीन प्रणालीच्या चाचणीसाठी मध्यरात्री 1 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. मध्य रेल्वेवर आजपासून सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक, विद्याविहारमधील पुलाचं गर्डर लॉन्चिंग होणार, काही लोकल रद्द, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता. प्रियकराची हत्या करत मृतदेह ड्रममध्ये लपवला, मुंब्रा परिसरामध्ये धक्कादायक घटना, पोलिसांकडून आरोपी मेहजबीनसह साथीदार अटकेत. अमरावतीच्या शेतकऱ्याला हनी ट्रॅपमध्ये फसवलं, शेतकऱ्याकडून 70 लाख उकळले, बलात्काराच्या आरोपाची भीती दाखवून शेतकऱ्याला लुटलं. घाटकोपरमध्ये अंमली पदार्थांची विक्री, पान शॉपवर बुलडोझर कारवाई.